नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत साडी संबंधित 5 अशा टिप्स शेअर करणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही छानपैकी साडीमध्ये उठून दिसाल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। नंबर 1, साडीवरचा ब्लाउज आपण परफेक्ट मापाचा शिवायचा। तर हो, आपण जर साडी 200 ची असो आपली साडी किंवा मग 2000 ची असो, साडी कशीही असो, त्याच्यावरचा ब्लाउज जर चांगला नसेल तर साडीचा लुक बिलकुल चांगला येत नाही। जर आपण छानपैकी व्यवस्थित फिटिंग मध्ये किंवा लेटेस्ट डिझाइन मध्ये जर आपण ब्लाउज शिवून घेतले तर त्याचा लुक आपला एक उठूनच दिसतो। त्यामुळे आपण साडी घालताना याची काळजी नेहमी घ्यायची की आपला ब्लाउज हा परफेक्ट मापाचाच पाहिजे। ब्लाउज शिवताना आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजे हे मी तुमच्यासोबत शेअर करते। तुमचे जर दंड माझ्यासारखे असतील, हे बघा अशा पद्धतीचे ज्यांचे दंड असतात त्यांनी अशा पद्धतीचे ब्लाउज शिवणं टाळायला पाहिजे। मला सुद्धा पर्सनली गोपीबाह्यांचे ब्लाउज खूप आवडतात, तरी पण तुम्ही बघू शकता की माझा दंड किती हेवी दिसतोय अशा पद्धतीच्या ब्लाउजने। तर असे ब्लाउज आपण शिवणे टाळायला पाहिजे। नंबर 2, आपण बॉक्स प्लेटिंगचा साडी पदर करायला नाही पाहिजे। तर हो, आपण जर बॉक्स प्लेटिंगचा साडी पदर केला, आपलं जर वेट खूप जास्त आहे, आपण थोडंसं हेल्दी साईडला आहे, तर मग त्याने आपण अजून गोलमोलू दिसतो। तर आपण सिंपल अशा पद्धतीचे पदर आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून आपला एक व्यवस्थित छानपैकी एक लुक येतो। त्याने असा बॉक्स प्लेटिंगचा आपण जर पदर केला तर त्याने काय होतं, आपला हा पोर्शन जास्त उघडा राहतो। समोरच्याचं सगळ्यात पहिले जर नजर जाते ती इथे जाते आणि हा पोर्शन आपला मोठा दिसतो आणि आपली मान म्हणजे हा मानेचा भाग जो की हेल्दी लोकांमध्ये खूप जास्त म्हणजे मोठा असतो। गोष्टीमुळे अजून आपलं म्हणजे लोकांचं लक्ष अजून त्या गोष्टीकडे आपल्या मानेकडे अट्रॅक्ट होतं। त्यामुळे आपण असं सिंपल जर केला तर एक छानपैकी डिसेंट लुक येतो आणि दिसायला सुद्धा खूप उठून दिसतं। नंबर 3, आपण सिंपल साड्या वेअर करायला पाहिजे। जर आता समजा एखाद्या लग्नामध्ये आपल्याला जायचं आहे तर तिथे आपल्याला एकदम हेवी आणि छान अशा साड्या वेअर करायला लागेल। पण जिथे आपल्याला पॉसिबल आहे, समजा एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा मग अशा आपण कुठेतरी बाहेर जातोय तर अशा ठिकाणी आपण सिंपल साड्यांचा वापर करायला पाहिजे जेणेकरून त्या साड्यामध्ये आपण कम्फर्टेबल सुद्धा फील करू आणि ते दिसायला सुद्धा खूप छान उठून दिसतं। आणि जर आपलं थोडंसं वेट असेल तर आपण त्यासाठी थोडंसं जर सिंपल साड्या की जॉर्जेट फॅब्रिकच्या म्हणा किंवा मग शिफॉन अशा साड्या वेअर केल्या तर आपलं म्हणजे त्या चापून चोपून बसतात आणि आपलं वेट पण एवढं जास्त नाही दिसत। अशा पद्धतीच्या सिंपल साड्या वेअर करून आपण एक छानपैकी लुक क्रिएट करू शकतो। जर आपण सिंपल साड्या वेअर करत असू तर त्यावरचं ब्लाउज आपण विशेष करून छानपैकी असं सुंदर आणि ट्रेंडी आपण जर निवडलं तर आपला लुक खूप सुंदर येतो। नंबर 3, आपण मिनिमल ज्वेलरीचा वापर करायला पाहिजे। जर आपण डेली साडी सुद्धा हेवी घालतोय, ब्लाउज पण त्याच्यावरचा हेवी आहे आणि त्याची ज्वेलरी पण खूप हेवी जास्त झाली तर ते एकदम असं बटबट वाटतं, ते छान नाही वाटत असं एकदम। तर सिंपल डिसेंट लुक येण्यासाठी जर आपण साडी वेअर खूप जास्त हेवी वेअर करत असेल तर त्यावरची ज्वेलरी आपली मिनिमल असायला पाहिजे। या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही एक छानपैकी एक चांगला आणि सगळ्यात उठून दिसायला असा लुक क्रिएट करू शकता। आता 5वी आणि सगळ्यात लास्टची टिप अशी असेल, वर्किंग वुमनसाठी माझी अशी टिप्स आहे की जर तुम्ही डेली कामाला जाताय आणि तुम्ही जर साडी वेअर करत असाल तर तुम्ही कॉटनच्या साड्या म्हणजे खूप हेवी पण नसतात, छानपैकी हलक्या फुलक्या असतात आणि बसतात पण छान, आणि कॉटनच्या साड्यांमध्ये एक ऑफिस वेअर लुक खूप सुंदर येतो। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सिंपल कलर म्हणजे जसे की पेस्टल कलरकडे वळू शकतात। ऑफिस वेअर लुकमध्ये जर तुम्ही खूप ब्राईट कलर जर वेअर केले तर तो लुक ऑफिस वेअर येत नाही। त्यामुळे आपण थोडेसे सिंपल साधे असे कलर जे असतात, न्यूट्रल कलर जे असतात, जे की आपले छानपैकी उठून दिसतात आपल्याला ऑफिस वेअरसाठी, अशा पद्धतीचे आपण साड्या वेअर करायला पाहिजे। खूप ब्राईट साड्या आपण वेअर नाही करायला पाहिजे। जर आपण ब्राईट साड्या घालून गेलो तर ते छान पण नाही दिसत लुक। त्याचऐवजी जर तुम्ही छानपैकी कॉटनच्या म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या डिसेंट कलरमधल्या साड्या जर तुम्ही वेअर करून गेल्या तर तुमचा लुकसुद्धा खूप छान उठून येतो। आणि मिनिमल ज्वेलरी जसे की एखादं छोटंसं मंगळसूत्र झालं किंवा मग एखादा कडा घालू शकता हातामध्ये, एका साईडला स्मार्ट वॉच घालू शकता। अशा पद्धतीचे तुम्ही एक लुक करून गेला की तुम्हाला कम्फर्टेबल सुद्धा खूप वाटेल, तुम्ही काम सुद्धा खूप छान पद्धतीने करू शकता। या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल, आणि अजून दुसरे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।